महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि प्रशासन यंत्रणा, निवडणूक यंत्रणा या निवडणुकीसाठी आता सज्ज झालेली आहे. काही राजकीय पक्षांनी असा मुद्दा उपस्थित केला की महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये अनेक मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात वगळण्याचं काम झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात नवीन मतदार नोंदणीचं काम सुद्धा झालेलं आहे. या संदर्भात कुठल्याही शंकेला जागा राहू नये आणि परिस्थिती काय आहे ही सगळ्यांना कळावी या दृष्टीने काही महत्त्वाचे आकडे आणि वस्तुस्थिती मी आपल्यापुढे मांडतो आहे. आपल्याला कल्पना आहे की मतदार नोंदणीचं काम आणि मतदार यादी अपडेट करण्याचं काम हे 1960च्या इलेक्टोरल रजिस्ट्रेशन रूल्स म्हणजे मतदार नोंदणी नियम हे नियम रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 या कायद्याच्या अंतर्गत बनलेले आहेत आणि त्यानुसार हे कामकाज पूर्ण केलं जातं. इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर हे प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी हे काम पूर्ण करत असतात. मतदाराला नव्याने नाव नोंदवायचं असेल तर फॉर्म 7, मतदाराला एखादी व्यक्ती मृत झाल्यामुळे त्याचं नाव कमी करण्यासाठी म्हणजे डिलिशनसाठीचा ऍप्लिकेशन द्यायचा असेल तर फॉर्म 7, त्याचबरोबर शिफ्टिंग किंवा नोंदीमध्ये कुठलाही बदल नोंदवायचा असेल तर त्याच्यासाठी फॉर्म 8 हा ऑनलाईन उपलब्ध आहे. व्होटर्स ऍप याच्यामध्ये हे फॉर्म्स उपलब्ध आहेत. आपल्याला कल्पना असेल की मतदार यादी अद्ययावत करण्याचं काम ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. परंतु प्रत्येक निवडणुकीच्या आधी यासाठी मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम म्हणजे ज्याला आपण समरी सर्व्हे रिव्हिजन म्हणतो तो हाती घेण्यात येतो. लोकसभा निवडणुकीच्या आधी सुद्धा याप्रमाणे समरी सर्व्हे रिव्हिजन ही पूर्ण करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या आधी सुद्धा समरी सर्व्हे रिव्हिजन पूर्ण करण्यात आलेली आहे. या दोन्ही समरी सर्व्हे रिव्हिजनमध्ये आणि याच्या आधी झालेल्या 2019च्या समरी सर्व्हे रिव्हिजनमध्ये जी समरी सर्व्हे रिव्हिजन विधानसभा निवडणुकीच्या आधी घेण्यात आलेली होती, या तिन्हीमधले जे काही तुलनात्मक आकडे आहेत ते आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की डिलिशन आणि ऍडिशन या दोन्हीचं काम या समरी सर्व्हे रिव्हिजनमध्ये कशा पद्धतीने पूर्ण करण्यात आलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की यासाठीची जी प्रक्रिया आहे ही निश्चित करण्यात आलेली आहे. त्या प्रक्रियेमध्ये या तीनही प्रकारच्या फॉर्म्सची नोंद मतदार यादीत घेण्यासाठी म्हणून 7 दिवसांचा क्लेम्स आणि ऑब्जेक्शनसाठी कालावधी देण्यात आलेला असतो. समरी रिव्हिजनमध्ये तर यासाठी 14 दिवसांचा कालावधी देण्यात आलेला होता. ज्या फॉर्म्सबद्दल अशा प्रकारे ऑब्जेक्शन्स सादर करण्यात आले त्या आक्षेपांची सुनावणी घेऊन आणि त्यावरती योग्य तो निर्णय झाल्यानंतरच त्या फॉर्मबद्दलचा अंतिम निर्णय इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर यांनी घेतलेला आहे. आपण आकडेवारी पाहिली तर आपल्याला असं दिसून येईल की 2019च्या समरी सर्व्हे रिव्हिजनमध्ये एकूण मतदारांच्या संख्येमध्ये 35,74,000 या आसपास वाढ झालेली होती. तर वगळणीचं प्रमाण होतं 7,32,062. पहिला समरी सर्व्हे रिव्हिजन या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये जो पूर्ण झाला त्याच्यामध्ये मतदारांच्या संख्येमधली जी वाढ होती ती 24,33,000 या दरम्यान होती. तर मतदार वगळणीचं जे प्रमाण होतं ते 20,21,000 या दरम्यान होतं. आत्ता जो समरी सर्व्हे रिव्हिजन पूर्ण करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये हेच प्रमाण 20,78,000 मतदारांची नव्यानं नोंदणी, त्याचबरोबर मतदारांच्या वगळणीसाठीचा आकडा 3,79,000 एवढा आहे. हे सर्व आकडे ऑन रेकॉर्ड उपलब्ध आहेत. मतदार नोंदणीचं आणि वगळण्याचं काम हे नियमानुसार सर्व ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये काही स्पेसिफिक ठिकाणी काही स्पेसिफिक इन्स्टन्सेसच्या बाबतीत जर काही शंका असतील, तक्रारी असतील तर त्याबाबत स्थानिक इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर आणि त्या जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर हे निश्चितपणे माहिती घेतात आणि योग्य ती कार्यवाही करतात. सर्व मतदारांना माझं असं सांगणं आहे की मतदार यादी ही नियमानुसार तयार झालेली असून कुठल्याही दबावामुळे त्यामध्ये वगळणी किंवा मतदारांची संख्या वाढवणे असे प्रकार होण्याला कोणताही थारा नाही आणि मतदार यादी ही योग्य पद्धतीने असल्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये त्या सर्वांना ज्यांचं नाव मतदार यादीत आहे त्यांना मतदान करण्याची संधी मिळणार आहे. 19 ऑक्टोबरपर्यंत नव्याने मतदार म्हणून नाव नोंदणी करण्याची संधी उपलब्ध होती.
29 ऑक्टोबर रोजी संपूर्ण मतदार यादी त्याची संख्या ही जाहीर करण्यात येईल आणि त्या लोकांना 20 नोव्हेंबरच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे. माझं असं सर्व मतदारांना आवाहन आहे की 20 नोव्हेंबरच्या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येनं मतदान करावं आणि लोकशाहीचा हा महोत्सव खऱ्या अर्थाने यशस्वी करावा. धन्यवाद.